रोहित पवारांची काँग्रेससोबत वाढलेली आहे, त्यांनी पुण्यात बॅनर बांधली होती. आता पुन्हा रोहित पवार जे आहेत ते राहुल गांधींना भेटणार आहेत. काँग्रेसमध्ये येणार रोहित पवार अशी पण चर्चा सुरू झालेली आहे. रोहित पवार खरंच विचार आणि पुरोगामी विचाराचे रोहित पवार आहेत. कट्टर पुरोगामी विचार आहे. जो शाहू फुले आंबेडकरांना छत्रपती शिवरायांना मानतो महाराष्ट्रात, तो जाणार कुठे? जातीयवाद्यांच्या टोळी जाणार आहे, धर्मांध टोळी जाणार आहे. त्यामुळे राहुल गांधी सुद्धा त्याच विचाराचे आहे. त्यामुळे मिळणं, भेटणं, विचार मांडणं, आणि राहुलजी अशा लोकांना निश्चितपणे ऐकून घेतात. त्यामुळं उद्या जर रोहित पवारांनी आमच्याशी जवळीक साधली तर ते आमचे महाविकास आघाडी म्हणून जवळच आहोत आम्ही. आणि स्वागत का नाही करणार? 100% स्वागत करू आम्ही. आणि आता राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधील जे काही आता चर्चा होते आहे त्यातील काही चर्चा होते. कोणी किती वेळा नरेंद्र मोदीजींना भेटू देत, कोणी मुख्यमंत्र्यांच्या विमानातून जाऊ देत, पण ते लोक पुरोगामी विचाराचे आहेत, ते आमचे आहेत, ते आमच्याबरोबर राहतील असा मला विश्वास आहे. आणि रोहित पवार तर 100% आमच्या बरोबर राहणार, काँग्रेस बरोबर राहतील. काँग्रेसमध्ये येतील की नाही हे आज नाही सांगता येत मला, तो निर्णय वरचा आहे. पण काँग्रेसच्या अलायन्स म्हणून, आघाडी म्हणून ते सोबत आहे. नाही, पालकमंत्री यायला पाहिजे. एवढी मोठी घटना घडल्यानंतर त्यांनी विजिट द्यायला पाहिजे. त्यांना कॅबिनेट मला वाटते महत्वाची वाटते. पण आता तो दौरा अर्धवट करून जर त्यांनी विजिट दिली असती आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी, तेच म्हणतो मी, म्हणजे त्यांना त्यापेक्षा हे महत्वाचं वाटू नये पालकमंत्र्यांना. शिंदे आणि भाजपचा एकही आमदार आला नाही शिंदेच्या याच्यासाठी. नाव आलेलं होतं. आता त्या रुपाली 20,035 कोटींचं हॉटेल पुण्यामध्ये तयार होत आहे. संगीता तिवारींनी आरोप केला काँग्रेसच्या वेगळ्या स्थानिक पुण्यात. मी असं या विषयावर मी काय बोलावं? तुमची काय इच्छा आहे? रुपाली चाकणकरांवर मला काही फार बोलायची गरज नाही. असे प्रश्न घेण्यापेक्षा सध्या आमदार असलेला जिल्हा अमरावती आहे. सर्वात जास्त खासदार असलेला जिल्हा अमरावती. राज्यसभेचे खासदार आहेत, लोकसभेचे खासदार आहेत. तरी सुद्धा मेळघाटामध्ये माता मृत्यू कुपोषणचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात. आश्रम शाळेमध्ये अव्यवस्था सुरू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना 6 दिवसापासून अप्पर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. एकही लोकप्रतिनिधी दखल घेत नाही. असं आहे, मला वाटतं की अमरावतीमध्ये सगळे आमदार यांना वाटतं की जय श्रीराम म्हटलं की आम्ही निवडून येतो, त्यामुळे काही केलं नाही तरी चालतं, अशी त्यांची मानसिकता असेल. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन, प्रभू रामचंद्राला बदनाम करण्याचं पापही करतायत. एवढी या लोकांनी, हे सरकारमधील सर्व सरकार आणि लोकप्रतिनिधी हे असंवेदनशील आहेत. यांना संवेदना संपल्या आहे. यांना लोकांशी काही देणं घेणं नाही आहे. एवढी मोठी घटना घडून जर कोणता भाजपचा आमदार किंवा सत्तेचा आमदार तिकडे जाऊन भेटत असेल तर अमरावतीकरांनी कशा पद्धतीनं यांना वागवावं, कशा पद्धतीनं यांची पूजा करावी हे अमरावतीकरांनी ठरवलं पाहिजे. म्हणजे काय लावून पूजा करावी किंवा त्यांचं स्वागत करावं, अभिनंदन करावं. आहे ना, राहुल गांधीजी उतरले आहेत. यांची मस्ती उतरवल्याशिवाय ते शांत बसणार नाही. असं आहे की आम्ही सरकार म्हणून आमच्याकडे डॉक्टर आहेत, डॉक्टर सुनील देशमुख साहेब, त्यातल्या त्रुटी ते शोधू शकतात. घ्या पाहिजे चौकशी समितीमध्ये. आम्ही मागणी करतो त्यांच्याकडे, पण ते घेणार नाही. त्यांचं सगळं उघडं पडेल. आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं ही समिती जी आहे, या समितीचा रिपोर्ट आहे तो बंद कॅमेरा राहणार नाही, ऑन कॅमेरा राहील किंवा उघडी राहील. आणि त्याच्यामध्ये काही पत्रकारांना घ्यायचं त्यांनी काही म्हटलेलं आहे. या ठिकाणी पत्रकारांना घेत असेल तर मी आरोग्यमंत्र्यांना आजच पत्र लिहितो.
विरोधी पक्षाची सुद्धा 2 माणसांचा त्यामध्ये 2 नेत्यांचा समावेश करा, अशी मागणी मी त्यांच्याकडे करतो.